खानदेशात जसं वांग्याचं भरीत प्रसिद्ध आहे तशीच आमच्या वराडात मिरच्याची भाजी प्रसिद्ध आहे। तर मंडळी, गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या वाड्यातल्या मंदिरावर मिरच्याच्या भाजीचा कार्यक्रम आहे। आणि हा कार्यक्रम वाड्यातली सगळी मंडळी मिळून वर्गणीचा आहे। आणि मग कार्यक्रमाचा किराणा वगैरे आणला। पण आता फक्त संभार बाकी होता। आणि आमच्यातल्या फक्त एकाले हे काम सोपवलं। पण आम्ही 3 जण चाललो, कारण तो विषय असा आहे, आमच्या एरियात बिबट्या सुटेला आहे बा। कसा आहे, मेले तर एक साथ तिघ बी, नाही तर एकही नाही, कारण दोस्ती बोलते इसको। आणि मग माकोडीतून संभार घेऊन आलो। पाहता घरात कधी जेवणाचा ताट वाढून घेत नाही हे पोट्टे स्वतःच्या हातानं। पण सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळे मिळून मिसळून काम करतात। सगळे वावराईतले काम करून चांगलेच मोकळे होऊन येलाय। पण तरी बी सर्व हाशी खुशी मध्ये वापरायला आले। आणि आमच्या या वाड्यातल्या मंदिरावर गणपती तर नवरात्रामध्ये मोठा जल्लोष असतो मंडळी। ते सगळं तुम्हाला पुढे आपल्या ब्लॉग मध्ये पाहायलाच भेटीन। आणि पंक्ताईचे कार्यक्रम असो, गणपती आणि नवरात्रातलं डेकोरेशन, सगळी वाड्यातली मंडळी मिळून मिसळून कार्य पार पाडतात। आणि माणूस वयानं किती बी मोठा झाला तरी बचकाने धंदे करणं कमी नाही झालं पाहिजे। कसं आहे, लाईफला जास्त सिरियस नाही घ्यायचं, थोडे येडे चाळे करणं बी जरुरी आहे। आणि लाईफला जादा सिरियस घेतलं की माणूस डिप्रेशन मध्ये चालला जाते। कसं आहे, हसत राहा आणि दुसऱ्याला हसवत राहा। आणि आमच्या लहानपणी गल्लीत जर काही विकायला आलं की जसे पैसे जात होतो पाहायले, तसेच आता बी आहे। आम्ही घेणं तर काही नसते, फक्त पाहायला जायचं। फक्त फरक एवढा आहे, त्यावेळेस बुड्डीचे बाल विकायला येत होते आणि आता ड्रायफ्रूट विकायला येतात। आणि मग झाली ना भाजी तयार, आणि मग झाली बा पंक्ताईले सुरुवात। आणि आमच्या वाड्यात बायाले लय मान सन्मान देतो आम्ही। पहिली पंगत बायाची बसवली। आणि मग भाजी वरपणा झाल्यावर शेवटून एक काम असते, भांडे घासघूस करून पद्धतशीर खोलीत नेऊन ठेवणं। चला आता मग आजच्यासाठी एवढं, लवकरच भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये। तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तेवढं फॉलो बी घ्या करून।